नमस्कार. डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवरील हेल्थ गप्पा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण भेटणार आहोत कोल्हापुरातील नामवंत ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांना. गेली 10 वर्षाहून अधिक काळ ते ऑन्कोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. कोल्हापुरातल्या राजारामपुरीतील 8व्या गल्लीमध्ये क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर या नावाने त्यांची इन्स्टिट्यूट आहे. तिथे चीफ ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. अटल सन्मान, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड अशा अनेक सन्मानांनी ते गौरवान्वित आहेत. आज आपण कॅन्सर विषयी सर्व काही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, कारण केवळ कॅन्सरच्या पेशंटवर ते उपचार करत नाहीत. त्यांच्या सेंटरमध्ये डायग्नोसिस पासून इम्युनोथेरपी, सेल्युलर थेरपी इथेपर्यंत सर्व उपचार उपलब्ध आहेत. कॅन्सर विषयक जनजागृती करणं आणि त्याचा प्रतिबंध कसा होईल यासाठी ते कार्यरत आहेत. चला तर आज त्यांच्याशी गप्पा मारूया. डॉक्टर अक्षय शिवचंद, आपलं हेल्थ गप्पामध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. सर, आता आपण बघतो आहोत की कॅन्सर हा शब्द ऐकला तरी माणसाला भीती वाटते. पण कॅन्सर म्हणजे नेमकं काय? येस, आता बेसिक पासून आपण सुरुवात करू, म्हणजे गप्पा हळूहळू रंगतील. सो कॅन्सर म्हणजे बेसिक म्हणजे काय? आता जनसामान्यामध्ये कॅन्सर म्हणजे एखादी शरीरात झालेली गाठ किंवा न भरलेली जखम असा एक समज असतो. आता ते स्वरूप तसं दिसतं, पण मुळात जर कॅन्सरच्या मुळाशी तुम्ही गेलात तर कॅन्सर म्हणजे आपल्या पेशीच्या वागण्यामध्ये झालेला बिघाड. बर. सो आता आपलं शरीर तुम्हाला माहिती आहे की पेशींच्या पासून बनलेलं आहे. हो. सो नाही म्हटलं तरी 30 ते 40 कोटी आपण म्हणू शकतो इतक्या पेशी आपल्या शरीरात असतात. बर. आता प्रत्येक पेशींना एक काम दिलेलं असतं की त्वचेच्या पेशींनी काय करावं, लिव्हरच्या पेशींनी काय करावं, हृदयाच्या पेशींनी काय करावं. आता काय होतं मी सांगतो की ह्या पेशींच्या वागण्यांच्या मध्ये एक बिघाड होतो. आता पेशींचं काम आहे की पेशींचा जन्म होतो, ते काम करतात आणि एक ठराविक कालावधीनंतर त्यांचा मृत्यू होतो, म्हणजे पेशींचा. ओके. म्हणजे आपण सेल डेथ असं म्हणतो. पण आता ही जी प्रोसेस आहे ही खूप रेग्युलेटेड आहे. रेग्युलेटेड म्हणजे ती कंट्रोल्ड करते आपली बॉडी, ज्याला आपण जीन्स म्हणतो, जेनेटिकली कंट्रोल्ड होते. ओके. म्हणजे सांगायचं म्हटलं तर एक आपल्या बॉडीमध्ये जीन आहे ज्याला आपण P53 म्हणतो. एक P53 नावाचं पुस्तक पण आहे. सो तो काय करतो, त्याला आपण गार्डियन ऑफ जिनोम म्हणतो. मग तो ही प्रोसेस सगळी गार्ड करत असतो. ओके. आता या प्रोसेसमध्ये कुठे बिघाड होता कामा नये. म्हणजे पेशींचा जन्म, पेशींचं काम आणि पेशींची डेथ ही रेग्युलेटेड झाली पाहिजे. ओके. आता काय होतं, कधी कधी पेशींमध्ये जनुकीय बिघाड होतात, म्हणजे त्यांच्या DNA मध्ये प्रॉब्लेम्स चालू होतात. ते काय होतात ते आपण टप्प्याटप्प्यात बघू. आता त्यामुळे काय होतं, जी एक पेशी ज्या पेशीला ठराविक अंतरानंतर डेथ होण्याचं असतं ती होत नाही. मग त्याच पेशीची अनियंत्रितपणे वाढ चालू होते आणि ती वाढ शरीरातला हा जो जीन आहे P53 तो रेग्युलेट करू शकत नाही. त्यामुळं ती अनकंट्रोल्ड ग्रोथ राहते, ज्याला बॉडी कंट्रोल करू शकत नाही, जी ॲबनॉर्मल आहे, जी नॉर्मल ग्रोथ नाही. आणि मग ती पेशी कॅन्सरचं रूप धारण करते. मग एखाद्या अवयवामध्ये झाली असेल, उदाहरणार्थ जठरामध्ये झाली असेल किंवा स्तनामध्ये झाली असेल, तर ती मग गाठीचं स्वरूप घेते आणि मग कॅन्सर होतो. आता इंटरेस्टिंग एक गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र कोणता, म्हणजे जनावरांच्या मध्ये कोण आहे? कुत्रा. येस, डॉग. सो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की डॉगला पण तो तितकाच ससेप्टेबल आहे जितका मनुष्य कॅन्सर होण्यासाठी. म्हणजे डॉग्सना सुद्धा कॅन्सर होतात. बर. या उलट जर तुम्ही बघितलं तर हत्ती, मॅमॉथ, ग्रेट मॅमॉथ, सो त्या हत्तीमध्ये कॅन्सर त्यांच्या पूर्ण जीवन काळामध्ये होत नाही. अच्छा. असं का होतं? बर. कारण जसं मी मगाशी तो जीन म्हणालो P53, त्याच्या आपल्या शरीरात किंवा कुत्र्याच्या शरीरामध्ये 2च कॉपीज असतात. बर. सो एका जीनच्या 2 कॉपीज असतात, पण हत्तीमध्ये 21 कॉपीज असतात. सो हत्तीमध्ये 21 कॉपीज ऑफ P53 जीन्स असतात.
त्यामुळे होतं काय, एखादी पेशीमध्ये बिघाड झाला तर ती रिपेअरला जात नाही, सो सेल डेथला जाते. त्यामुळं जितक्या वेळेला तुम्ही रिपेअर प्रोसेस चालू राहणार म्हणजे सेल्सच्या पेशींच्या, तितक्या वेळेला ती पेशी जास्त धोकादायक ठरू शकतात भविष्यात, की त्यामध्ये कॅन्सर सारखे बदल होऊ शकतात. जसं साधं उदाहरणार्थ म्हटलं तर आपण गाडी रिपेअर करतो, दरवेळेला बिघडते, दरवेळेला रिपेअर करतो, पण एक वेळ अशी येते की त्याच्या पुढे रिपेअर पॉसिबल होत नाही. सो तसंच आपल्या बॉडीचं आहे, आपल्या पेशींचं आहे. ओके. सो रिपेअर एक अशी वेळ येते की रिपेअर होऊ शकत नाही, मग ती कॅन्सरची रूप धारण करतं आणि मग कॅन्सर हळूहळू तयार व्हायला शरीरामध्ये लागतं. सो अशी ती प्रोसेस आहे. खरंच इंटरेस्टिंग गोष्ट आज माहिती झालेली आहे. तर कॅन्सर किती प्रकारचा असतो? ओके, आता जर ब्रॉडली तुम्ही बघितलं ना, तर त्याचं वर्गीकरण जर म्हटलं तर आमच्या काय म्हणतो वैज्ञानिक भाषेत जर सांगायचं झालं तर सॉलिड मॅलिग्नन्सी म्हणजे जे सॉलिड ऑर्गन मधून येणाऱ्या कॅन्सर, म्हणजे ब्रेस्ट आहे, स्तनाचे कॅन्सर आहे, जठराचे कॅन्सर आहेत, ओके, आतड्यांचे कॅन्सर आहेत, लिव्हरचे कॅन्सर आहेत, नाही ते आहेत. सो तो सॉलिड आहे. दुसरं ब्लड कॅन्सर्स, ज्याला आपण लिक्विड मॅलिग्नन्सी म्हणतो, म्हणजे ल्युकेमिया आहेत, मायलोमा आहे, लिम्फोमाज आहे. सो हे ब्लड कॅन्सरचे प्रकार झाले. नंतर एक वेगळाच जो आपल्या डे टू डेच्या स्टॅटिस्टिक्समध्ये गणला जात नाही, तो स्किन कॅन्सर. तो स्किन कॅन्सर हा वेगळा प्रकार आहे. दुसरे लहान मुलांचे कॅन्सर्स हे वेगळ्या प्रकारचे असतात. आणि तसं तुम्ही म्हणाल की ब्रेन कॅन्सरला थोडंसं वर्गीकरणापासून दूर ठेवलं, की ब्रेन कॅन्सर एक वेगळ्याच प्रकारचे असे ते मानले जातात. सो जर ब्रॉडली बघितलं तर सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सीज, लिक्विड मॅलिग्नन्सीज, लहान मुलांचे, त्यानंतर स्किन मॅलिग्नन्सीज आणि ब्रेन मॅलिग्नन्सी, असे वर्गीकरण आपण त्याला करू शकतो सोप्या भाषेत. तर हा असा इतका सगळ्यांना काय म्हणतो ना धडकी भरवणारा आजार आहे, तर तो होतो कशामुळे नेमका? सो जसं मी मगाशी तुम्हाला प्रोसेस समजून सांगितली की कॅन्सर म्हणजे काय. आता मूळ मुद्द्यावरती आपण ज्या गप्पा रंगतात की कशामुळे होतो. आता जसं मी मगाशी म्हणालो की पेशीमध्ये होणारा बिघाड हा एंड पॉइंट आहे, म्हणजे तो कशामुळे झाला याची कारणे-मीमांसा करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यातून आपल्याला कळेल की कॅन्सर होण्याची कारण काय. ठीक आहे. आता आधी जर तुम्ही बघितलं खूप वर्ष आधी की कॅन्सरचे इन्सिडन्स इतका नव्हता जितका आता सर्वांना पाहायला मिळतोय. त्याच्यामागचं कारण कसं आहे तर मी सांगतो तुम्हाला की युजली आधी कॅन्सर हा वयोपरत्वे होणारा आजार अशामध्ये गणला जातो. म्हणजे आपण ओल्ड होतो, एज होतं, 60 इयर्स नंतर किंवा वयाच्या 60 नंतर, 70 नंतर. जसं मी मगाशी म्हणालो पेशींचं पण वय असतं, त्या पण म्हाताऱ्या होतात आणि त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला बिघाड घडतो आणि कॅन्सरची गाठ होते. पण आता काय झालेलं आहे की मेन कारण जे सध्या जगासमोर येत आहे किंवा आपण वाचतो पेपरमध्ये तर व्यसनाधीनता. अच्छा. सो टोबॅको कोणत्याही फॉर्ममध्ये. आता आपल्या जर कोल्हापूर सारख्या भागामध्ये बघितलं तर युजली ती खाल्ली जाते किंवा चघळली जाते. सो च्युएबल फॉर्म्स टोबॅकोचे अनेक फॉर्म्स आहेत. म्हणजे टोबॅको आहे, गुटखा आहे, त्यानंतर काही प्रमाणात आता जर राजस्थान सारख्या तिकडे ठिकाणी गेलात तुम्ही तर तिकडे ती स्मोक्ड मध्ये वापरली, म्हणजे हुक्का किंवा बिडी किंवा सिगरेट त्या पद्धतीने घेतली जाते. आणि तपकीर पण तंबाखूचाच पार्ट आहे. सो ती पण हानिकारकच आहे. आता बऱ्याच वेळा तपकीर हे केलं स्निफ केली स्निफिंग केलं जातं किंवा काही वेळेला तंबाखू भाजून त्याची मिश्री करून वापरली जाते. म्हणजे बऱ्याचशा खेडेगावात आपल्याकडे ती पद्धत आहे. सो ती हानिकारकच आहे. सो त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळेला अजून एक इकडचा प्रकार जो मी तुम्हाला सांगू इच्छितो आता गप्पा की चुना आणि तंबाखू हे खाणं. सो चुना तंबाखू अजून खराब आहे. काय होतं, चुना इज नथिंग बट बायकार्बोनेट, अल्कली असते ती, इट्स अल्कली. आणि टोबॅको ही ऍसिडिक असते. सो जेव्हा तुम्ही ऍसिडिक अल्कलिक एकत्र करता सो ज्या अल्कलीमुळं म्युकोजा जो असतो तोंडाचा तो अजून डॅमेज होतो. आणि डॅमेज झाल्यामुळं निकोटीन मध्ये जे काही हानिकारक तंबाखूमध्ये जे घटक असतात ते अजून जास्त त्या सेल्समध्ये ऍब्सॉर्ब केले जातात आणि डॅमेज जास्त होत.
सो चुना मिश्रित तंबाखू ही जास्त हानिकारक आहे की ती जास्त सेलला किंवा म्युकोजाला डॅमेज करते. सो हे झालं मेन. जसं गुटखा आहे हे दुसरं. पान मसाला, मावा. आता मी जिथं शिक्षण घेतलं गुजरातमध्ये तिकडे मावा हा प्रकार खूप सरास आढळला जातो. ओके. सो सुरत, अहमदाबाद यासारख्या ठिकाणी. सो तिकडे थोडेसे त्या कारणामुळं तोंडाचे कॅन्सर हे खूप वाढलेले आहेत. सो मेन म्हणजे ही कारण आहे. दुसरं दारूचं व्यसन, अल्कोहोल ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे सुद्धा जो इसोफेगसचा म्युकोजा असतो आपला, आपण दारू घेतो तर तो डॅमेज होतो. प्लस लिव्हरला डॅमेज होतं. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की दारूमुळे लिव्हर खराब होतं. आता एखादी नॉर्मल अवयव खराब व्हायला लागला की त्याच्या सेल्समध्ये बिघाड होऊन कॅन्सर ची पेशी तयार होऊ शकते. सो हे काही आहे. सो व्यसनाधीनता हा मेन आहे. सेकंड, जर तुम्ही गेलात कारणाकडे वळलो तर वाढतं प्रदूषण. सो एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन. सो तिन्ही प्रकारचे पोल्युशन हानिकारक आहेत. आता तुम्ही मध्ये पेपरला वाचलं असेल दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स. सो तुम्ही जरी दिल्लीसारख्या एअरमध्ये बसून प्राणायाम जरी केला, योगा जरी केला तरी तो ॲज गुड ॲज कोल्हापूरमध्ये 40-50 सिगरेट पिल्यासारखा आहे. सो इतकी एअर क्वालिटी खराब आहे. सो एअर पोल्युशन इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज फॉर लंग कॅन्सर. सो बरेचसे लंग कॅन्सर वाढतात. सो एअर पोल्युशन होतं. सॉइल पोल्युशन म्हणजे आपण शेतामध्ये जी रासायनिक खतं वापरतो किंवा औषध फवारणी करतो किंवा कीटकनाशके फवारणी करतो, ती पाण्यामार्फत नदीचं पोल्युशन होतं. ते आपण घेतल्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा हळूहळू कॅन्सर तयार होण्याचं शक्यता असते. कधी कधी काय होतं की काही कॅन्सर म्हणजे पेशंट्स असतात, कॅन्सरचेच असतात, त्यांना कधी कधी समजा लिम्फोमा सारखे पेशंट्स असतात, त्यांना रेडिएशन दिलेलं असतं. सो ते कधी कधी नंतर जाऊन वेगळ्या अवयवामध्ये कॅन्सरची निर्मिती किंवा उत्पत्ती करू शकतात. दुसरं आत्ताचं जर तुम्ही म्हटलात, आता जसं मी मगाशी व्यसन म्हटलं तर आता नवीन व्यसन सुरू झालेलं आहे. ते म्हणजे बैठे काम, बसणे, नुसतं बसणे. हे एक प्रकारचं व्यसनच आहे. सो स्थूलता, लठ्ठपणा, ज्याला आपण म्हणतो की एका ठिकाणी बसून राहणे, व्यायामाचा अभाव किंवा जी काही शरीराला गरज आहे व्यायामाची तितका व्यायाम न करणे, तासन तास बसून राहणे, ज्याला आपण IT कल्चर म्हणतो, कंटिन्युअस सिटिंग. सो ते सुद्धा एक व्यसनासारखंच आहे. म्हणजे तितकंच घातक बनलेलं. सो या गोष्टी आहेत. दुसरं, आजकाल तुम्ही पाहिलं असेल शनिवारी रविवारी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ट्रॅफिक जाम होतं. का होतं? सगळ्या हॉटेलमध्ये. सो बाहेरचं खाणं वाढलेलं आहे. सो जंक फूड्स वाढलेले आहेत. मग बाहेरच्या खाण्यात असं काही मिक्स केलेलं असतं का ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो? आता कसं होतं, कुठलंही तुम्ही घरचं खाणं सोडून बाहेर खायला गेलात, सो बाहेर फूड ॲडिटिव्ह हे असणारच आहे त्याच्यामध्ये वापरलेले. म्हणजे रंग, स्वाद यासाठी. किती प्रमाणात वापरतात हे आपल्याला माहित नसतं. आपल्याला बाहेरचीच पावभाजी चांगली वाटते, घरची केलेली पावभाजी चांगली. खरंय. काही ना काहीतरी त्यात ऍड केलेलं असतं ना की ज्याच्यामुळे आपली टेस्ट वाढते, टेस्ट बर्ड्सना ते आवडतं. सो वी डोंट नो की काय ऍड केलंय किंवा ते किती घातक आहे शरीराला. सो तो इश्यू एक आहे. सो जंक फूड किंवा फ्रोझन फूड ज्याला आपण म्हणतो तो खाण्याचा प्रकार वाढले. आता तुम्ही लहान मुलं जरी बघितलात ना तर मॅकडोनाल्ड सारख्या ह्याच्यामध्ये किंवा जिथं फ्रेंच फ्राईज मिळतात, बर्गर्स मिळतात, पिझ्झा मिळतात. सो हे खाणं हळूहळू वाढलेलं आहे. म्हणजे आपण अनुकरण करतोय पाश्चात्यांचं, पाश्चात्य अनुकरण आपलं आपलं खरं असं व्हायला लागलेलं आहे. सो इट्स अ रिव्हर्स सायकल गोइंग ऑन. खरं आहे. आणि म्हणजे फ्रोझन फूड वगैरे हे कन्सेप्ट एक 10 वर्षापूर्वी भारतात नव्हतीच. काहीच नाही. खारवलेले मासे असायचे पण ते फ्रोझन फूड असं नाही, तर लगेच येऊन आपण घरी त्याला बनवून खायचो. पण हे फ्रोझन फूड्स म्हणजे जास्त काळ टिकत, त्यात प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. खूप वेळ ते फ्रोझन असल्यामुळे त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस चालू होते जी आपल्याला हानिकारक असू शकते. सो अशी बरीचशी कारणं आहेत जी कारणीभूत ठरतायत कॅन्सरसाठी. सो
अशा प्रकार आहेत. आता डॉक्टर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स पण आहेत. म्हणजे पूर्वी फक्त एक पावडर लिपस्टिक एवढंच होतं, बरोबर. पण आता म्हणजे सिरम, वेगवेगळे मॉइश्चरायझर, अमुक तमुक म्हणजे मोठी यादी आहे ती. तर हे पण घातक आहेत का? आता ह्याला जर तुम्ही म्हटलात तर काही स्टडी अंतर्गत इतके प्रोडक्ट्स लिस्टेड नाही आहेत की जे घातक आहेत. सो आता काही वेळेला मलाही क्वेश्चन विचारला जातो ह्यांच्याकडून की मी डिओड्रंट वापरतो किंवा सेंट वापरतो, त्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो का? सो असे काही स्टडीज अजून प्रूव्ह नाही झालेले बर की याच्यामुळं कॅन्सर होतो. थोडक्यात मला एवढं सांगायचं की एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा बाहेर आपण जर वापर करत असू तर शरीराला हानी होणार आहे. प्रमाणात असेल तर काही इश्यू नाही आहे, आपण करू शकतो. म्हणजे आता बऱ्याच वेळा मेकअप असतो, लिपस्टिक्स असतात, आजकाल काय तर ते बायोलॉजिकली आणि इन्सर्ट केलं जातं कलर, पिगमेंट्स. आय डोंट नो, पण असे काही टॉपिक्स असतात ज्या पेशंट्स पण विचारत असतात. बऱ्याच वेळेला मला पेशंट विचारतात की मी टाईट ब्रा वापरते त्याच्यामुळे मला ब्रेस्ट कॅन्सर होतो का? सो तसंही काही संशोधनात आढळलेलं नाही अजून की टाईट ब्रा वापरल्याने बाबा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. सो थोड्याशा काही मिसकन्सेप्शन आहेत, काहींना आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या बघून प्रूव्ह असतील तर सांगू शकतो की हे वापरू नका, हे प्रूव्हन आहे, हे कार्सिनोजेनिक आहे. म्हणजे WHO ची एक लिस्ट आहे कार्सिनोजेन्सची, कुठले कार्सिनोजेन्स आहेत, किती ग्रेडमध्ये आहेत. सो त्या लिस्ट प्रमाणे आपण बघू शकतो. बऱ्याच वेळेला विचारलं जातं की मोबाईल मधून येणारे रेडिएशन कॅन्सरला कारणीभूत आहेत का? सो मोबाईल मधून येणारे रेज हे काय म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज असतात. ते आयोनायझिंग रेडिएशन जे म्हणतो, जे आपल्याला एक्सरे किंवा सिटी स्कॅन किंवा अशा मशीनमध्ये तसे नसतात. सो ते काही घातक नाही आहेत. पण आपण मोबाईल घेऊन जर एक तास त्याच्याकडेच बघत बसलो तर ते घातक आहे. आता तुम्ही 1 तास बसताय नुसतं, तुम्ही चालणं विसरून घेतलं, सो ते कारणीभूत ठरू शकतं लठ्ठपणासाठी किंवा ह्याच्यासाठी. सो अशा काही गोष्टी आहेत. ओके. आणि कॅन्सर हा अनुवंशिक आहे का? हा. सो आता याचा बाऊ सगळ्यांनीच करून घेतलेला आहे. ॲक्च्युली बरेचसे पेशंट येतात, मला विचारतात की माझ्या आजीला होता किंवा माझ्या भावाच्या बायकोला होता तर मला होईल का, किंवा असे बरेचसे प्रश्न असतात. आता अनुवंशिकतेकडे जर आपण एक वेगळ्या अँगलनं बघितलं तर अनुवंशिकतेनं होऊ शकतो कॅन्सर, पण त्याचं प्रमाण 5 ते 10% आहे फक्त. अच्छा. सो सर्व काही कॅन्सर हे अनुवंशिक नसतात. बर. काहीच कॅन्सर आहेत जसं की स्तनाचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर. सो हे काही कॅन्सर आहेत जे अनुवंशिक असू शकतात, पण त्याचं प्रमाण किती 5 ते 10%. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागतं की एखादी पेशंट माझ्याकडे समजा ब्रेस्ट कॅन्सर तिला डिटेक्ट झालेला आहे, तर तिच्या सक्सेसिव्ह जनरेशनमध्ये म्हणजे मॅटर्नल किंवा पॅटर्नल, आईकडून किंवा वडिलांच्या बाजूने कोणत्या व्यक्तीला कॅन्सरची लागण झाली होती आधी, त्यानुसार एक चार्ट बनवला जातो. मग आपल्याला कळतं की हो की हे असू शकतं. म्हणजे 3 सक्सेसिव्ह जनरेशनमध्ये जर पेशंट्स असतील, म्हणजे ही पेशंट आहे, पेशंटची बहिणीला पण होता किंवा पेशंटच्या काकांना होता किंवा पेशंटच्या आत्याला होता किंवा पेशंटच्या मावशीला होता, हे सक्सेसिव्ह जनरेशन आहे, मॅटर्नल साईड किंवा पॅटर्नल साईड. मग त्यांच्यामध्ये अजून कुणाला होता, आजींना होता, आईच्या आईंना होता किंवा वडिलांच्या आईंना होता. मग ते आपण एक पेडिग्री बनवून सांगू शकतो की हा असू शकतो किंवा हा नसू शकतो. त्यामुळे अनुवंशिकता जर तुम्ही बघितलं, एक 5 ते 10% कारणीभूत आहे. आता काम कशावर करण्याची गरज आहे की जे आपण टाळू शकतो किंवा जे आपण अवॉइड करू शकतो. जसं मी मगाशी एवढी सगळी यादी सांगितली तुम्हाला कॅन्सर होण्याची कारणं, त्यामध्ये जे आपल्याला आपण टाळू शकतो किंवा आपण कंट्रोल करू शकतो त्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव, बाकीचे सगळे इश्यूज, बाहेरचं खाणं, जंक फूड्स, हे ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. अनुवंशिकता आहे 5 ते 10%, पण त्याच्यावर सुद्धा काम करू शकतो आपण. म्हणजे प्रिव्हेन्शनचे बरेचसे उपाययोजना आहेत की समजा एक पेशंट आहे, तिच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे स्ट्रॉंग, तर सक्सेसिव्ह जनरेशनला आपल्याला कसं अर्ली डिटेक्ट करता येईल किंवा त्याच्यावर अर्ली काम कसं करता येईल, प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज काय आहेत का, याच्यावरती काम करू शकतो. तो काही इश्यू नाही आहे, करू शकतो.
अच्छा, म्हणजे ती कारणं जी काय आहेत ती आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होऊ शकतो. बरोबर. आजकाल कसं आहे, प्रिव्हेन्शनला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. बर. ट्रीटमेंट तर करूच आपण, जितक्या लवकर ट्रीटमेंट करता येईल तितके रिझल्ट चांगले आहेत. आता एक जस्ट सांगायचं झालं का, लोक तुम्ही म्हटलं की कॅन्सर हा शब्द उच्चारला की भीती वाटते. हो. आता होतंय कसं, कॅन्सर हा आता सध्या क्रॉनिक मॅनेजेबल डिसीज झालेला आहे. बर. जसं संधिवात आहे, समजा एखाद्या पेशंटला संधिवात झाला, आपण संधिवात क्रॉनिक डिसीज आहे, तो मॅनेज करू शकतो, त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बऱ्याच अंशी आपण त्याच्या समवेत आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. तसंच कॅन्सरचं पण आहे. जर तो खूप आधी डिटेक्ट झाला, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये, तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला लहान मुलांचे कॅन्सर असतात, पूर्णपणे बरं होणार असतं. लिम्फोमा, जसं मी मगाशी म्हटलं, हॉचकिन्स लिम्फोमा, तो सुद्धा बरा होण्यासारखा असतो. जसं काही यंग पेशंटमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सर बघायला मिळतात, तो सुद्धा 100% क्युरेबल आहे. सो काही कॅन्सर क्युरेबल आहेत, तुम्ही अर्ली डिटेक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जी काही गाईडलाईन प्रमाणे ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला रिझल्ट दिसतील आणि चांगले रिझल्ट दिसतील. डॉक्टर, असे कुठले रेड फ्लॅग्स आहेत का की समजा ते आपल्याला आढळले आपल्या शरीरामध्ये किंवा असे काही लक्षणं आढळली तर आपण एक स्क्रीनिंग करणं किंवा टेस्ट करणं गरजेचं आहे? येस, डेफिनेटली. आता मी तुम्हाला सांगू, आपली बॉडी आपल्याशी बोलत असते किंवा आपली बॉडी आपल्याला काहीतरी सांगत असते. सो ते ऐकणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, समजा एका पेशंटला थोडीशी पाठ दुखते, झोपल्यानंतर बरं होतात, म्हणजे ओके राहतं. पण एक दिवशी असं झालं की खूपच पाठ दुखायला लागली, ती थांबेना, गोळ्या घेऊन पण थांबते, त्यावेळेला आपल्याला तो रेड फ्लॅग एक जाऊन टेस्ट करणे गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे की हे काही नॉर्मल नाही आहे, हे काही अनयुज्युअल आहे. तसं जर बघायचं झालं तर कुठेही बॉडीमध्ये एखादी गाठ, मेजरली स्तनांच्या मध्ये, बऱ्याचशा आपल्या भागातल्या स्त्रिया दुर्लक्ष करतात. कारण का ती गाठ दुखत नसते, पेनलेस आहे. दुसरं सांगायचं तर कुणाला सांगायचं, एक काय म्हणतो, एक लाज वाटते, संकोच आहे की स्तनाच्या गाठी कुणाला दाखवणार. सो त्यामुळं त्या गाठीकडे दुर्लक्ष होतं, मग ती गाठ हळूहळू वाढत जाते आणि मग कॅन्सर होऊ शकतो. तर कुठल्याही रजोनिवृत्तीनंतर, म्हणजे आपण पोस्ट मेनोपॉझल विमेनमध्ये म्हणतो, एखादी स्तनांच्या मध्ये गाठ असेल तर तिची तपासणी करणं गरजेचं आहे. अच्छा. तिला डॉक्टरांच्याकडे, कॅन्सर तज्ञांच्याकडे जाऊन तिचं सगळं लक्षणे बघून, चेकअप करून, हवं तर बायोप्सी करून ती बघणं गरजेचं आहे. सो कुठेही म्हणजे स्तनामध्येच नाही, कुठेही शरीरामध्ये एखादी गाठ आढळली तर तिला दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. दुसरं रेड फ्लॅग म्हटलं तर गिळताना होणारा त्रास. सो सुरुवातीला हळूहळू खाताना त्रास होतोय, तो वाढतोय. म्हणजे आधी चपाती, भाकरी, भाताला त्रास होत होता खाताना, आता पाणी पण हळूहळू जायला लागले. असे काय असतात ते रेड फ्लॅग आहेत, तुम्ही जाऊन लगेच दाखवणं गरजेचं आहे. थांबण्याची गरज नाही, कारण का अनलिगेचा कॅन्सर असू शकतो. दुसरं, कधी कधी एखादा तीळ किंवा मस्सा असतो जो की बरीच वर्ष आपल्याला असतो, पण अचानक त्याच्यामध्ये त्याचे कलर चेंज झाला किंवा अचानक वाढू लागला. म्हणजे रेग्युलर असा तीळ आहे नेहमीच आपल्या अंगावर आणि एकदम तो मोठा झाला किंवा रंग बदलला तर त्यामध्ये कॅन्सरचं लक्षण असू शकतं. बऱ्याच वेळेला होतो. ओके. बऱ्याच वेळेला त्यामध्ये स्किन कॅन्सर असू शकतो. मेलॅनोमा नावाचा एक कॅन्सर आहे जो स्किन मध्ये होतो, तो असू शकतो. सो त्याचं करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेवणामध्ये किंवा पचनामध्ये होणारे बदल किंवा पचनामध्ये होणारे प्रॉब्लेम, सारखं पचन होत आहे किंवा कधी कधी 2-3 दिवस कॉन्स्टिपेशन होत आहे, टॉयलेटला नीट होत नाहीये आणि मध्येच डायरिया होतोय किंवा टॉयलेटमधून काही रक्तस्राव झालेला आहे, हे सुद्धा रेड फ्लॅग आहे. किंवा एखादी व्यक्ती आहे जिला सतत ॲनिमिया होतोय, रक्त कमी होतंय, दिसत नाहीये कुठून रक्त जात आहे, पण हिमोग्लोबिन लेवल कमी व्हायला लागलं. सो त्याला इन्व्हेस्टिगेट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आतून छोटा मोठा कुठेतरी रक्तस्राव झालेला असू शकतो, ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. सो ते बघणं गरजेचं आहे. सो असे काही रेड फ्लॅग साईन्स आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष करणं
केलं नाही पाहिजे युजली. वेळीच हे रेड फ्लॅग ओळखून आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. येस येस डेफिनेटली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अशी कुठली एखादी टेस्ट आहे का की जी केल्यावर आपल्याला कॅन्सर झालाय किंवा होतोय असं कळतं? ब्लड टेस्ट आता यावरती खूप चर्चा पूर्ण जगभरात हां चालू आहेत. पेशंट सुद्धा विचारतात की मला एखादी टेस्ट सुचवा, का मी पेट स्कॅन करून येऊ का बॉडीचा, की ज्याच्यामध्ये काही सुरुवातीला असेल तर डिटेक्ट होईल, किंवा काही अशी रक्ताची टेस्ट आहे का की जी मी केली तर मला डिटेक्ट होईल की मला कॅन्सर झालाय. सो आत्ता सध्या तरी या टेस्ट किंवा याची पडताळणी होणं अजून बाकी आहे. बर. आपण एखादी टेस्ट एखाद्या आजारासाठी, नॉट ॲज अ कॅन्सर पण एखाद्या आजारासाठी जेव्हा अप्रूव्ड होते तेव्हा त्यात काय बघितलं जातं की ही जी टेस्ट मी आत्ता केली, जर एखादा आजार किंवा कॅन्सरच म्हणून लवकर डिटेक्ट झाला तर माझं सर्वायवल वाढू शकतं का, हो, तरच त्या टेस्टला अप्रुव्हल मिळू शकतं किंवा त्याला मान्यता मिळू शकते. जसं की स्तनामध्ये मॅमोग्राफी हो सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट आहे. बऱ्याच वेळेला स्त्रिया अवॉइड करतात का, कोणीतरी सांगितलेलं असतं की अरे ते मॅमोग्राफीच्या एक्सरेनं सुद्धा कॅन्सर होतो, त्या मॅमोग्राफीतून आलेल्या एक्सरेमुळे दुसऱ्या स्तनामध्ये कॅन्सर होतो, ते मॅमोग्राफीमध्ये ते स्तन दाबलं जातं त्यामुळं एखादी गाठ असेल तर फुटते आणि पसरते. ह्या बऱ्याच आत्ता सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या भ्रामक, मी तिकडे येणारच होते की आता इंटरनेटवर, भ्रामक म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणा किंवा इंटरनेटवरती म्हणा, इंटरनेटवरती शास्त्रोक्त माहिती कमी उपलब्ध आहे आणि अशी माहिती वाऱ्यासारखी उपलब्ध आहे, म्हणजे वाऱ्यासारखी पसरते. खरंय. आणि लोक तेच डोक्यात घेऊन बसतात. उदाहरणार्थ तुम्ही आता आलोयच या मुद्द्यावरती तर बऱ्याच गैरसमजुती आहेत. बऱ्याच. आता परवाचंच एक उदाहरण, पेशंट्स आले, फुफ्फुसामध्ये एक छोटीशी गाठ दिसत होती, पेशंट क्रॉनिक स्मोकर होते, आजोबा होते, 70 वर्षाचे गृहस्थ असतील. तरी म्हटलं की बायोप्सी करून घ्या. साहेब बायोप्सी केल्यामुळे आजार पसरतो. हे त्यांचं पहिलं वाक्य. म्हटलं हे बघा, म्हटलं बायोप्सी केल्यानंतर आजाराचं निदान होणार आहे. तुम्ही कितीही सिटी स्कॅन केले, कितीही MRI केले, कितीही पेट स्कॅन केले तरी तो कॅन्सर आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला बायोप्सीच आधार देऊ शकते आणि बायोप्सीच त्याला कन्फर्मेशन करू शकते. ती ट्युबरक्युलोसिसची पण गाठ असू शकते, तशीच दिसते, सिटी स्कॅन मध्ये पण तशीच दिसते, पेट स्कॅन मध्ये पण तशीच दिसते, MRI केला तरी तशीच दिसते. तर बायोप्सी मधूनच आपण ती डिफरन्शिएट करू शकतो की ही कॅन्सरची आहे बाबा की ट्युबरक्युलोसिसची. सो बायोप्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डायग्नोसिस ऑफ एनी कॅन्सर. सो बायोप्सीपासून पळून न जाता ते बायोप्सी केल्यानंतर आपल्याला पुढची ट्रीटमेंट अजून सुलभ होते. बऱ्याच वेळेला पेशंट बायोप्सी करत नाहीत, मग ते आजार वाढायला लागतो, गाठ वाढायला लागते आणि मग ती पुढच्या स्टेजला पोचते. सो बायोप्सी करणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं गैरसमज बऱ्याच वेळेला मी बघतो की मला कॅन्सर आहे तर मी वेगळं राहू का, म्हणजे घरामध्ये कॅन्सर भांडी वेगळी ठेवू का, म्हणजे संसर्गजन्य आहे असं वाटतं. संसर्गजन्य असं वाटतं. सो कॅन्सर अजिबात संसर्गजन्य नाही. मगाशीच मी तुम्हाला म्हणाले की ह्या पेशीमध्ये झालेला जनुकीय बिघाड आहे, सिंपल. मग कॅन्सर हा संसर्गजन्य नाही किंवा कॅन्सरच्या रुग्णाच्या सहवासात राहिला म्हणून आम्हाला सुद्धा कॅन्सर असंही काही नाही. बऱ्याच वेळेला कॅन्सर हा स्टिग्मा झालेला आहे सध्या, की पेशंट कॅन्सरपेक्षा कॅन्सर बद्दलच्या गैरसमजुतीमुळे जास्त घाबरतात. अच्छा. जसं मी मगाशी म्हणालो कॅन्सर हा मॅनेजेबल, आणि हेच मी बऱ्याच कार्यक्रमात किंवा जिथं जाईल तिथं हेच माझं एम्फेसिस असतं, सांगणं असतं की कॅन्सरच्या रुग्णापासून दूर पडू नका. उलट त्या पेशंट्सना आपल्या मानसिक आधाराची गरज आहे. खरं. फॅमिली सपोर्ट, फ्रेंड सर्कलचा सपोर्ट हा असणं गरजेचं आहे. त्याच्यातून त्यांची ट्रीटमेंट, रिकव्हरी किंवा ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्समधून त्याची रिकव्हरी ही फास्ट होण्याला मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्यापासून घाबरून जाणे किंवा बाहेर थांबणे किंवा नको बाबा त्यांच्यात न मिसळणे हे काही योग्य नाही. आणि
हा संसर्गजन्य तर मुळीच नाही. सो हा इश्यू आहे. कॅन्सर डॉक्टर बरा होतो का? मतलब जसं मगाशी पण मी सांगितलं, कॅन्सर बरा होतो. अर्ली डिटेक्शन इज द की. तुम्ही अर्ली डिटेक्शन होणं गरजेचं आहे. एखादं लक्षण आहे कॅन्सरचं ते अंगावर न काढता त्याच्यावरती इलाज करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला माहीत असतं पेशंटला की मला कॅन्सर तरी औषध घेत नाहीत, ते टाळलं पाहिजे. जितक्या अर्ली जितक्या लवकर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू त्याचे 2-3 फायदे आहेत. बर, लवकर बरं होऊ शकतो पेशंट. बरोबर. फायनान्शियल बर्डन कमी होतं पेशंटचं. खरंय. आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतर जी मॉर्बिडिटी येणार आहे पेशंटला, म्हणजे ज्याला काय आपण म्हणतो अपंगत्व, अवलंबून परावलंबत्व, सो ते कमी होतं. म्हणजे मॉर्बिडिटी कमी होते आणि ट्रीटमेंट सुद्धा सुखकर राहते अर्ली स्टेजमध्ये. ॲडव्हान्स स्टेजमध्ये थोडेसे इश्यू येतात, प्रोग्नॉसिस खराब होतं, पसरलेला असतो, त्यामुळे त्याला आपल्याला फक्त कंट्रोल करता येऊ शकतं, बरं करण्याकडे जाऊ शकत नाही. सो जितकं अर्ली डायग्नोसिस तुम्ही जितक्या लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचाल तितकं आपल्याला ते बरं करता येऊ शकतं. मग अशी मी तुम्हाला म्हटलो हॉजकिन्स लिम्फोमा सारखे आजार आहेत, टेस्टिक्युलर कॅन्सर सारखे आजार आहेत की जे पूर्णपणे थेरपीने बरे होऊ शकतात. इव्हन ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा आता स्टेज 1 स्टेज 2 मध्ये चांगले रिझल्ट्स आहेत. 95-96% सर्वायवल आहे त्यांचं, म्हणजे बरं होतात त्या. सो जितक्या लवकर तुम्ही डिटेक्ट करा तितक्या लवकर ते कॅन्सर बरं होऊ शकतो. आणखी एक मला विचारायचं आहे की कॅन्सरचा जो रुग्ण आहे त्याची पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक मानसिकता ही त्याला बरं व्हायला मदत करते का? हो, नक्कीच. म्हणजे कुठल्याही आता आपण इतकी पुस्तकं वाचतो, कोणतंही संकट आलं तर पॉझिटिव्हिटी जी आहे जी आपल्याला त्यातून बाहेर काढू शकते. सो एक एक्सपेरिमेंट मला आठवतो, परवाच कुठेतरी वाचलं की एका शास्त्रज्ञानं काय केलं की एक पाण्याच्या बरणीमध्ये एका उंदराला टाकलं. तो उंदीर पोहला 3 दिवसानंतर त्याची डेथ झाली. त्यानं दुसरा एक प्रयोग केला. परत काचेच्या बरणीमध्ये उंदराला सोडलं. उंदीर पोहतोय आणि 1-2 दिवसानंतर त्यानं उंदराला बाहेर काढलं, तो जगला. आता काय झालं, त्याच उंदराला त्याने 2-3 दिवसानंतर 1 महिन्यानंतर परत काचेच्या बरणीत त्या पाण्याच्या बरणीत टाकलं. पण तुम्हाला सरप्राईज वाटेल, तो उंदीर जवळपास 40 दिवस पोहत होता की आपल्याला बाहेर आपल्याला कोणतरी येईल जे बाहेर काढेल आणि आपण आपलं प्रयत्न थांबवायचे नाहीत. कोणतरी येईल आणि मला बाहेर काढेल आणि मला वाचवेल. तर ही जी पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यामुळे तो 30-40 दिवस त्यात पोहू शकला. वंडरफुल असं आहे. सो कोणत्याही संकटामध्ये सकारात्मक एनर्जी किंवा पॉझिटिव्हिटी ही ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. जसं की आता तुम्ही पॉझिटिव्हिटीवरती आलाच आहात, तर जेव्हा बॉडीमध्ये निगेटिव्हिटी तयार होते तेव्हा स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, कॉर्टिसॉल्स. सो कॉर्टिसॉल जितक्या फास्ट किंवा सारखे जर तयार होत असतील तर बॉडीला हानिकारक आहे. तर ज्याला आपण फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो याच्या भाषेत, की कॉर्टिसॉल्स असतात. पण जेव्हा क्रॉनिक स्ट्रेस असतो एखाद्या व्यक्तीला तेव्हा त्याची लेवल एक बनलेली असते बॉडीमध्ये आणि ती हार्मफुल आहे. मग त्याच्यामुळं क्रॉनिक स्ट्रेसमुळे आपल्याला मग क्रॉनिक डिसिजेस होतात, हायपरटेन्शन होतं, डायबिटीज होतो. सो ही जी क्रॉनिक डिसीज आहेत, डायबिटीज म्हणा, ही सुद्धा भविष्यात जाऊन थोडंसं कॅन्सरला पुश करू शकतात. कारण का इट्स अ क्रॉनिक इन्फ्लमेशन किंवा क्रॉनिक स्ट्रेस, ज्याला आपण फ्री रॅडिकल इंजुरी बॉडीमध्ये सायंटिफिक भाषेत. सो जितक्या वेळेला फ्री रॅडिकल तयार होतील, जितक्या वेळेला स्ट्रेस तयार होईल तितक्या वेळेला ती पुश होतो. म्हणजे एखादी पेशंट असेल कॅन्सरमधून लवकर बाहेर पडायचं आहे तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे. जितका वेळ ती पॉझिटिव्हिटी राहील तितकंच जी काय आपण ट्रीटमेंट देणार आहे त्याचेसुद्धा आपल्याला चांगले इफेक्ट्स बघायला मिळतील, त्याचेसुद्धा साईड इफेक्ट्स कमी व्हायला मदत होईल. तुम्ही कॅन्सरकडे एक आजाराच्या दृष्टिकोनातूनच बघा, जी की होत नाही.
हा, म्हणजे त्याच्याविषयी भीती हा. आणि खूप हा. स्ट्रेस कॅन्सर झाला म्हणून घेतात पेशंट. येस. आता आपण कसं कोविडच्या दृष्टिकोनातून बघितलं, कॅन्सरला सुद्धा हा एक आजार आहे, बरा होण्यासारखा आहे. इवन जरी लेट स्टेजमध्ये जरी डायग्नोज झाला, तो क्रॉनिक मॅनेज करू शकतो. ते करत असताना पेशंट आपली कामं, आपलं ऑफिस, आपलं घर सगळं व्यवस्थित सांभाळून करू शकतो. बरेचसे पेशंट आहेत आता मला एक तुमचं उदाहरण द्या एखाद्या पेशंटचं असं. येस. सो बरेचसे पेशंट आता आहेत गृहस्थ, जवळपास 7 वर्ष झाली. बर. ही स्टेज 4 कोलॉन कॅन्सर. जेव्हा डायग्नोज झाले तेव्हाच स्टेज 4चे होते. अच्छा. डे 1ला लिव्हरमध्ये स्प्रेड झालेलं होतं, पण ही स्टील लिव्हिंग हिज गुड लाईफ. 7th इयर इन हिज डिसीज. क्रॉनिक एकदम डिसीजची सध्या ॲक्टिव्हिटी सप्रेस्ड आहे. डिसीज दाबून, म्हणजे जसं मी म्हटलं क्रॉनिक मॅनेजेबल डिसीज, सो मॅनेज करतोय आम्ही. आणि ही इज डुईंग हिज वर्क व्हेरी फाईनली. म्हणजे त्यांची कामं ते करतात. प्रोफेशनल्स आहेत ते त्यांची प्रोफेशनलची कामं व्यवस्थित करतात. दुसऱ्या पेशंटना ते पॉझिटिव्हिटी देतात की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर डिटेक्ट करून हे घ्या. मी इतकं वर्ष 7 वर्ष व्यवस्थित आहे, काही इश्यू नाही, काही साईड इफेक्ट नाहीत औषधांचे, व्यवस्थित मी माझी कामं करतो. सो इट्स गुड थिंग. खरंच खूप सकारात्मक उदाहरण आहे. येस. आणि भरपूर अशी उदाहरणं आहेत जी आता इवन स्टेज 4 CL लंगचे आहेत, स्टेज 4 कोलॉन कॅन्सरचे आहेत. काही अशी उदाहरणं की जी ज्याला आपण मगाशी म्हटलं ना स्क्रीन डिटेक्टेड ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे एक स्त्री होती जी मॅमोग्राफी करत होती 40 नंतर दर वर्षाला, आणि मग त्यांना 1 सेंटीमीटरचं लिजन दिसलं. अच्छा. बायोप्सी केलं, पॉझिटिव्ह होतं, 1 सेंटीमीटर, स्टेज 1. सगळी ट्रीटमेंट घेतली, शी इज फाईन, डुईंग वेल. सो जितक्या लवकर तुम्ही डिटेक्ट कराल तितक्या लवकर त्याचं उपचार होतात आणि पेशंट व्यवस्थित असतात. तर बऱ्याच वेळा कॅन्सर झाल्यानंतर पेशंट उपचार घेणार नाही अशी भूमिका घेतो, कारण त्यांना वाटतं की ते पेनफुल आहे किंवा खूप कटकटीचं आहे. तर आता हे उपचार किती सुलभ झालेले आहेत, किती. नाही, हा एक मुद्दा मागाशी आपल्या गप्पात राहिला पण तुम्ही रेज केला. आता कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्णपणे त्याला आपण म्हणतो ना कूस बदललेली. हा शब्द खूप छान आहे. आधी सारखं जर तुम्ही खूप नाही 10 वर्षामागे जरी गेलात तरी 2015ची ट्रीटमेंट आणि 2025ची ट्रीटमेंट जर कम्पेअर केली तर खूप बदलली. इट्स अ एव्हर चेंजिंग फील्ड. मी आज तुमच्यावर पॉडकास्ट करतोय, एखादं कॅन्सरचं ड्रग अमेरिकेच्या बाजारात अप्रूव्ह पण झालेलं असेल ब्रेस्ट कॅन्सरसाठी, म्हणजे इथं पण येईल हळूहळू. सो इतके फास्ट डेव्हलपमेंट होतात. आणि जसं तुम्ही म्हणालात की उपचार पद्धती आणि पेशंट पळतात किंवा नको म्हणतात, तर ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्या या एरियामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या एरियामध्ये खूप मनात शंका आहेत किंवा गैरसमज आहेत की किमोथेरपी घेतली तर पेशंट उठू शकत नाही, किमोथेरपी घेतली की झोपूनच राहतो, किमोथेरपी खूप टॉक्सिक आहे. असं काही नाही आहे. म्हणजे बरेचसे माझे पेशंट जर तुम्ही बघितलात आणि त्यांच्याशी जर डिस्कस केला कुठला पेशंट, तर ही विल टेक किमोथेरपी, कारण का ते मॅनेज करणारे तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल असणं गरजेचं आहे. खरं. जे की आत्ता या थोड्या वर्षात, जसं तुम्ही म्हणा मेडिकल ऑन्कोलॉजी ही फील्डच वेगळी आहे, जी किमोथेरपी बघणारे किंवा किमोथेरपी मॅनेज करणारे एक वेगळे डॉक्टर असतात. ही कन्सेप्ट लोकांना माहीत नाही की ज्यांच्याकडून घेतल्यानंतर आपल्याला साईड इफेक्ट्स कमी होऊ शकतात, आपल्याला इफेक्ट्स चांगले आपण घेऊ शकतो, ते डोस मॅनेज करू शकतात, त्याची टॉक्सिसिटी मॅनेज करू शकतात, त्यामुळं त्रास कमी होऊ शकतो. आता कसं झालंय, बऱ्याच वेळेला किमोथेरपी तर आपण काही कॅन्सरसाठी वापरतोच, पण आता आपण इम्युनोथेरपीच्या जगात आहे. सो इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी. एकच मिनिट, मी तुम्हाला इम्युनोथेरपी म्हणजे काय, जी कॅन्सरमध्ये वापरली जाते? म्हणूनच मी म्हटलं तुम्ही विचारणार हा क्वेश्चन, मला माहित होतं. इम्युनोथेरपी ही अशी औषधं आहेत, आता जसं मी मगाशी तुम्हाला कॅन्सर का होतो पेशीचं उदाहरण सांगितलं. सो इम्युनिटी जी आपली बॉडीची आहे, प्रतिकारशक्ती, ती फॉरेन बॅक्टेरिया किंवा फॉरेन व्हायरसेसना डिटेक्ट करते, हे बॉडीला हार्मफुल आहेत हे बॉडीला सांगते,
आणि ती इलिमिनेट करते. ओके. हो. कॅन्सर बाहेरून आलेले पेशी नाही आहेत, आपल्याच कॅन्सर आपल्याच आहेत. त्यामुळं तो भाईचारा असतो इम्युनिटीचा आणि कॅन्सर पेशींचा. ओके. सो ते काय म्हणतात, अपने ही लोग हैं, अपने ही लोग हैं. अपने ही लोग हैं, अपने ही लोग हैं, इसको कुछ नहीं करा, अपने ही लोग हैं. त्यामुळं आपल्या इम्युन सेल्स त्याच्यावरती अटॅक करत नाहीत. हो. असे काही आता सायंटिफिक मध्ये जात नाही मी जास्त, असे काही घटक असतात बर. जे आपल्या इम्युन सेल्स वरती असतात आणि कॅन्सर पेशीवरती असतात. त्याच्यामुळे ते भाईचारा असतो. आता इम्युनोथेरपी ज्या काही औषध आहेत ते आगीत तेल ओतायचं काम करतात, ते भाईचारा मोडायचा. So, त्यांच्यामध्ये जाऊन थांबणे म्हणजे त्यांना सांगणे की ह्या तुमच्या शरीराला हानिकारक पेशी आहेत, त्यांना किल करणं गरजेचं आहे. सो इम्युनोथेरपी औषधं अशा पद्धतीने ऍक्ट होतात की तुमच्या इम्युनिटीला ते बूस्ट करतात, सांगतात की ह्या सेल्स घातक आहेत, ह्यांना जाऊन तुम्हाला अटॅक करायचं. म्हणजे अभी ये लोग गद्दार हो गए. So, उनको मारो. ती करायची काम इम्युनोथेरपीचे औषध. आता हे करत असताना जसं किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स असतात तसे या औषधांचे साईड इफेक्ट नसतात. नाही आहेत साईड इफेक्ट. नाही, कारण का याच्यामध्ये औषधं काहीच करत नाहीत. औषध तुमच्या बॉडीला सांगतात की तुम्ही जाऊन मारायचं, आम्ही तुम्हाला हेल्प करतो. किमोथेरपी काय करतात, किमोथेरपीची औषधं अशी असतात की त्या नॉर्मल पेशींना पण डॅमेज करणार आणि कॅन्सर पेशींना पण डॅमेज करणार. म्हणजे थोडक्यात किमोथेरपी म्हणजे अणुबॉम्ब टाकलं जातं, सगळेच मानतात. इम्युनोथेरपी काय आहेत की मिसाईल सारखा म्हणू शकतो आपण. मिसाईल म्हणताना मिसाईल टार्गेटेड थेरपीला चांगला वर्ड आहे की ते टार्गेट करून हिट केलं जातं. इम्युनोथेरपी त्यांच्याच सैन्यात राहून त्यांनाच सांगणार की हे दुश्मन आहेत, हे भाईचार नाही आहेत, त्यांचं मतपरिवर्तन करणार आणि मग त्यांना त्याच्या विरोधात मतपरिवर्तन पेशींचं तर तसं करून मग ते त्याच्यावरती काम चालू होतं. त्यामुळे कधी कधी काय होतं, इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट्स थोडेसे असतात, नाही असं नाही, कधी कधी मतपरिवर्तन जास्त होतं. त्यामुळे सेल्स काय म्हणतात की इनको भी मारणे थोडासा बाजूवाले को भी डॅमेज करते. तो मग तसं आहे थोडंसं मग त्याला आपण म्हणतो की इम्युनिटी जास्त ऍक्टिव्ह होते. म्हणजे थोडंसं तुम्हाला आता ऑटो इम्युन डिसीजेस माहित असतील, स्वतःची इम्युन स्वतःच्या बॉडीवर काम करत, तसं थोडंसं साईड इफेक्ट येतात. पण त्याला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो, त्याला सुद्धा मॅनेज करू शकतो, त्या ऍक्टिव्हिटीला थोडंसं रोखू शकतो की जेवढी ऍक्टिव्हिटी बाबा आपल्याला कॅन्सर पेशींना मारण्याची गरज आहे तेवढीच आपण हे करू शकतो आणि ते मॅनेज करू शकतो. पण याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. म्हणजे हे क्रांतिकारक आपण जे म्हणतो ना एखाद्या थेरपीमध्ये, तर या ज्यांनी इम्युनोथेरपी शोधून काढली डॉक्टर ॲलिसन आणि डॉक्टर होंजू यांना नोबेल प्राइज मिळालं 2008 मध्ये. सो त्याच्यामुळे पूर्ण रिव्हॉल्युशन म्हणू शकतो आपण कॅन्सर उपचारामध्ये झालं, क्रांती ज्याला म्हणतो. आणि ही औषधं खूप चांगली आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा ही औषधं ॲडव्हान्स स्टेज पेशंट्समध्ये सुद्धा चांगले रिझल्ट देते. आणि युजली मेन जे आता फुफ्फुसाचे कॅन्सर जे वाटते त्याच्यामध्ये तर ही थेरपी फारच प्रभावशाली ठरते. हो ना, इम्युनोथेरपी. आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले. टार्गेटेड थेरपीचे पण रिझल्ट चांगले. टार्गेटेड थेरपी जसे मगाशी मला मिसाईल, सो टार्गेट करणार त्या पेशीवरती कॅन्सरच्या, त्याच्यामध्ये जे काही जेनेटिक बदल झालेले असतात DNA मध्ये म्युटेशन्स, त्यांना पिकअप करून त्या म्युटेशनवर काम करणारं औषध आपण जर दिलं तर त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत, साईड इफेक्ट्स फार कमी आहेत. त्यामुळे पेशंटची सर्वायवल चान्सेस खूप वाढतात, लॉन्जिव्हिटी वाढते, सर्वायवल चान्सेस वाढतात. सो ती टार्गेटेड थेरपीच्या, आणि ती गोळी स्वरूपात असतात, म्हणजे इंजेक्शनची पण गरज नाही, टॅबलेट स्वरूपात. सो टॅबलेटवरती घ्यायलाही सोपं आहे, पेशंट घेऊ शकतात, लॉंग टर्म देऊ शकतो आपण, आणि पेशंट बरे पण होतात. वंडरफुल. आणि हे सगळं क्युरा लाईफ मध्ये उपलब्ध आहे. हो. आता क्युरा लाईफ सेंटर जर थोडक्यात सांगायचं झालं तर आता मी इतके वर्ष कोल्हापूरमध्ये काम करतोय. सो क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरचं एकच उद्दिष्ट आहे की पेशंट्सना इंटरनॅशनल गाईडलाईननुसार कॅन्सरची जी काही ट्रीटमेंट अवेलेबल आहे ती उपलब्ध करून देणे, परवडणाऱ्या खर्चामध्ये करणे. तो एक मुद्दा महत्वाचा आहे. येस, कारण का जसं मी मगाशी म्हणालो, फायनान्शियल बर्डन पेशंट्सना असतं. बऱ्याच वेळेला आपण आपल्या सेंटरमध्ये पेशंटच्या खिशाला परवडणार कसं याच्यावरती जास्त काम केलेलं आहे. त्यामुळं
पेशंटना बेस्ट ऑफ द बेस्ट अफोर्डेबल कसं करता येईल याच्यावरती काम केलेलं आहे. पण नुसतीच ट्रीटमेंट नाही, जसं तुम्ही माझी नुसतीच किमोथेरपी नाही आहे, तर इम्युनोथेरपीसारखी औषधं, टार्गेटेड थेरपी, हळूहळू आम्ही सेल्युलर थेरपी ज्याला आपण कार्टी सेल थेरपी म्हणजे तिकडेही आपण काम करतोय. बरं, हे सगळं आपण पेशंटला प्रोव्हाइड करतोय. पेशंटना एक हॉस्पिटल न वाटता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पेशंटला किमोथेरपी घेता येऊ शकतात. एकदम होमली फील. होमली फील. पूर्ण दिवस ॲडमिशनची गरज नाही आहे. पेशंट त्यांचे सेशन्स किमोथेरपीचे काही 3 तासाचे असतात, काही 4 तासाचे असतात, ते करून घरी जाऊ शकतात. त्यामुळं केअरटेकर जे असतात पेशंटचे त्यांची कामं खोळंबत नाहीत. खरं. आणि तो इनविजिबल मनी लॉस त्यांना दिसत नसतो की एखादा पेशंट जर पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याच्याबरोबर राहणारे जे आहेत त्यांचेही सुद्धा इनविजिबल मनी लॉस असतो. सो तो आपण प्रिव्हेंट करतो इथे. प्लस आपण आपल्याच सेंटरमध्ये लॅबोरेटरी सपोर्ट आहे, जे काही टेस्ट असतात त्या तिथंच होतात. फार्मसी पण आहे, त्यामुळे औषधं जी काही लागणार कॅन्सरची तीही सवलतीच्या दरामध्ये तिथेच उपलब्ध आहेत. पेशंट्स घेऊ शकतात. आपण न्यूट्रिशनिस्ट आहेत. बाकीची जी केअर आहे, जे आपण म्हणतो दक्षता किमोथेरपी दरम्यान, ती घेतली गेलेली आहे. मॉनिटर्स म्हणा, ट्रेंड नर्सिंग स्टाफ म्हणा, ट्रेंड RMOs म्हणा. सो ह्या सगळ्या फॅसिलिटी आपण अंडर वन रूफ पेशंटना प्रोव्हाइड करतोय. नुकताच आपण तोंडाच्या कॅन्सरसाठी सुद्धा सेवा चालू केली आहे. म्हणजे सर्जन्स जे असतात, हेड नेक ऑन्को सर्जन, त्यांची OPD सुरू केलेली आहे. त्यामुळे जे काही डायरेक्ट पेशंट्स असतात, जे तोंडाचे कॅन्सर्स म्हणजे सस्पेक्टेड असतात किंवा प्रूव्हन कॅन्सर्स असतात, ते सुद्धा येऊन ट्रीटमेंट घेत आहेत. सो हे आपण सुरू केलेलं आहे. खरोखर. खरं तर तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिलीत. माहिती दिली म्हणण्यापेक्षा मनातली भीती काढून टाकली. आणि म्हणजे सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही खूपशी मनातली त्यांच्या उत्तरं सापडलेली असतील. आणि मला वाटतं क्युरा लाईफमध्ये सगळ्या प्रकारे पेशंटची काळजी घेतली जाते. म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटपासून त्याच्या इकॉनॉमिक बर्डन त्याच्यावर येऊ नये म्हणून. आणि कोल्हापुरात हे सगळं उपलब्ध आहे. डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या हेल्थ गप्पा कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर अक्षय शिवचंद या नामांकित ऑन्कोलॉजिस्ट यांच्याशी आज गप्पा मारलेल्या आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत. धन्यवाद.